18 फरवरी 2026 को जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के नागपुर आगमन से शहर के मुख्य रेलवे स्टेशन का माहौल भक्तिमय हो उठा। स्क्रीन पर जारी तस्वीरों में आप देख सकते हैं कि किस प्रकार से रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के स्वागत हेतु भाविकों का तांता उमड़ पड़ा है। इस दौरान रेल परिसर में जय श्री राम के नारे गूंज उठे। 19 फरवरी व 20 फरवरी को शहर के कामठी स्थित नेरला में जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान की ओर से आयोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन मेलावा का विशेष आयोजन किया गया। इस आयोजन में जगतगुरु रामानंदाचार्य की ओर से भाविकों की समस्या समाधान पर जोर दिया गया। समस्या मार्गदर्शन व दर्शन मेलावा के नजारे नागपुर समय की टीम ने अपने कैमरे में कैद करने के लिए मौके पर दस्तक दी। साथ ही जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी से उनके मार्गदर्शन कार्यक्रम को लेकर बातचीत की। मीडिया से बातचीत में जगतगुरु ने लव जिहाद को लेकर अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए 500 लोगों के घर वापसी कार्यक्रम की जानकारी साझा की। इस दौरान जगतगुरु ने घर वापसी कार्यक्रम को धर्मदंड की उपमा देते हुए अपनी बात रखी। आज जे 500 जण हिंदू धर्मामध्ये येत आहेत, हे मुळातले हिंदू आहेत। त्यामुळे हा आजचा कार्यक्रम आमचा धर्मांतराचा कार्यक्रम नाही, त्याला घर वापसी कार्यक्रम म्हटलं पाहिजे। कारण हे मुळात लोक हिंदू आहेत। आपण सगळे पत्रकार या ठिकाणी होतात। या पत्रकारांच्या समोर आम्ही त्या लोकांना सांगितलं की तुम्ही धर्मांतर कसं केलेलं, तुम्हाला कसं फसवलं आणि तुम्हाला आम्ही काय करणार आहोत। तर आम्ही आता त्यांना सांगणार दिलंय, म्हणजे विधी होणार, विधिवत घेणार आहोत किंवा प्रायचित्त संकल्प करायचा किंवा माझ्याकडून चूक झाली, धाकदपशन असेल, अज्ञानपणामुळे असेल, गैरसमजामुळे असेल, काही कारणापर्यंत मी हिंदू धर्मामध्ये गेलो, म्हणजे ईसाई धर्मामध्ये मी गेलो, पण मला आता माझा जो धर्म आहे त्या धर्मामध्ये यायचं आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रायचित्त विधी करणार, त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला अंतरशुद्धी बाह्यशुद्धी केली जाणार, गणेश पूजन केलं जाणार, विष्णू पूजन केलं जाणार, अग्निकुंड प्रज्वलित केलं जाणार आणि अग्निकुंडामध्ये वेगळ्या प्रकारचे आहुती देऊन जे आमच्या वैदिक सनातन शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, निगम शास्त्रामध्ये म्हणजे वेदांमध्ये सांगितलंय त्या पद्धतीने त्यांचं शुद्धीकरण करून आम्ही आज त्यांना घेणार आहोत। काय काय करणार आहोत ते त्यांना सांगितलं, त्यांना विचारलं सुद्धा। आणि बाबा तुम्ही शपथेवर सांगा की खरंच तुम्हाला यायचं का। तर आता तुमच्या समोरच पाहिलं आपण, त्यांनी शपथ पण घेतले आणि ते या धर्मामध्ये येत आहेत। आम्ही सांगितलं आम्ही लाडप्यार वगैरे काय करणार नाही, कारण ईसाई मिशनरीचा तो बिझनेस आहे, त्यांना वोट बँकेचं राजकारण करायचं, पूर्ण जगामध्ये ख्रिश्चन देश बनवायचे आहेत, मुस्लिम जसं संपूर्ण जगामध्ये इस्लामीकरण करायचं आहे, ख्रिश्चनांना संपूर्ण जगाचं ईसाईकरण करायचं आहे। आमचा तो विषय नसल्यामुळे आम्ही काहीच देणार नाही तुम्हाला। मी धर्मगुरू या नात्याने मी जगतगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य आहे, दक्षिणपीठ नाणीजधामचा आचार्य आहे, वैष्णवाचार्य आहे आणि माझं काम आहे की माझ्या हातामध्ये दंड दिलेला आहे, तो दंड हेच सांगत असतो, समाजामध्ये एखादी गोष्टी चूक करत असेल त्याला दंडित करण्याचा अधिकार आहे। धर्मामधून एखादी व्यक्ती बाहेर गेली असेल तर त्याला परत धर्मामध्ये घेऊ शकतो, म्हणून हा धर्मदंड माझ्या हातामध्ये आहे। आतापर्यंत किती जे घर वापसी आपल्या 1,54,343 लोकांना आम्ही हिंदू धर्मामध्ये घेतलेले आहेत। 500 लोक घेतोय आणि काल आम्ही आंबा चौकी छत्तीसगड या ठिकाणी पण होतो, तर तिथे 200 कुटुंबांना घेतलं धर्मामध्ये। गोव्याला त्याच्या अगोदर 14 तारखेला कार्यक्रम झाला, तिथे 300 कुटुंबांना धर्मामध्ये घेतलं। त्यामुळे आता 1,54,343 कुटुंब आता ह्या हिंदू धर्मामध्ये आपल्या येणार। आगे जगतगुरु ने 1,54,343 लोगों की घर वापसी होने की जानकारी साझा की। कसं आहे की ख्रिश्चन आणि मुस्लिम यांनी ठरवलेलं आहे की जगामध्ये आपलेच देश असले पाहिजे, बाकी अन्य धर्मीयांना जगण्याचा अधिकारच नाही, असा त्यांचा एकंदरीत कयास आहे। आणि म्हणून म्हणजे सुप्तपणे हे सगळं षडयंत्र मोठं षडयंत्र आहे। जसं मुसलमान लोक लव जिहाद करतात आणि त्याच्यातून फसवतात, म्हणजे कायद्याप्रमाणे आता परवांच्या दिवशी एक प्रकरण चालू आहे बघा, म्हणजे काल पण ते प्रकरण चालू होतं की नगर जिल्ह्यामधली ती मुलगी आहे आणि तिथे त्या मुलीचं प्रेम आहे म्हणून आता सिद्ध केलं आणि ती प्रेमात ती गेली मुलगी म्हणून। खरं म्हणजे तो लव जिहादचा प्रकार आहे, मुलीनं फसवायचं आणि धर्मांतर करायचं आणि हिंदू धर्माला संपवायचं। बऱ्याच ठिकाणी वेगळ्या प्रकारचं चाललंय। ईसाई मिशनरी तर फार मोठ्या प्रमाणामध्ये फार वर्षापासून काम करते, म्हणजे पोर्तुगीज लोक आपल्या गोव्यामध्ये 450 वर्ष राज्य केले त्यांनी इक्विजेशन नावाचा कायदा आणला आणि त्या कायद्यामधून आमचं धार्मिक स्वातंत्र्यच घालवून टाकलं त्यांनी सगळं। तर ह्यांचं काम फार प्राचीन कालापासून चालू आहे आणि मोठे फंडिंग घेतात। त्यामुळे हिंदू धर्मातल्या अशा काही ज्या संस्था आहेत त्या हिंदू धर्माच्या विरुद्ध काम करतात त्या फंडिंगच्या लोभापायी, आणि हिंदूच लोक हिंदूंच्या विरुद्ध बोलतात आणि
हिंदू कसे चुकीचे आहेत ते पटवून देण्यामध्ये एक्सपर्टपणे काम करतात. का पैसा बोलतो तो. आणि ईसाई मिशनरीने हिंदूंनाच पुढे समोर केलेलं आहे आणि हिंदूंनाच लढवलं जात आहे. आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे ती या धर्मांतराबद्दल काही बोलत नाही. त्या ईसाई लोक अंगारे गंडे भंडारे दोरे दुपारती देतात आणि जे फसवतात आणि बाप्तिस्मा करायला हिंदू धर्माच्या बाबतीतल्या लोकांना लावतात. त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधीच नाही बोलणार, पण लगेच हिंदूंच्या तिथे मात्र लगेच उठणार आणि बोलणार. म्हणजे हे काय सगळा प्रकार आहे. तर ह्या लोकांना विकत घेतलेलं आहे हिंदू धर्म संपवण्यासाठी. आज तसं पाहायला गेलं तर इस्रायलमध्ये जे आज चालू आहे हा संघर्ष यहुदींचा आपल्या अस्तित्वासाठी आहे. तसा हिंदूंचा अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी जागृत झालं पाहिजे. हे जे लोक आज 500 आले त्यांची प्रत्येकाची मुलाखत तुम्ही घेऊ शकता, त्यांना विचारू शकता तुम्ही कसे गेलात आणि इकडे का आलात, तर त्यांना कळेल. ते सांगतील तुम्हाला की यांच्या अज्ञानाचा फायदा, काही जणांच्या परिस्थितीचा फायदा घेतलेला आहे. शाळा कॉलेजेस करून दानधर्म केल्याचा बहाणा करतात. मग शाळा कॉलेजेस तुम्ही घातलेली इंग्रजी माध्यमाचं फुकट शिक्षण देता तुम्ही, चांगली गोष्ट आहे. मग शाळेमध्ये हा फोर्स का करता, येशूचंच का शिकवता? सगळ्या धर्माचं शिकवलं पाहिजे ना, ते नाही शिकवत. बांगडी घालायची नाही, कपाळाला टिकली लावायची नाही किंवा देवाधर्माचं काय बोलायचं नाही, फक्त येशूचं बोलायचं. म्हणजे हा संधी साधू बगड्यासारखा प्रकार आहे आणि लोकांना फसवायचं. आता पास्टर नेमतात, ते नवीन प्रकार त्यांचा आलाय, पास्टर नेमतात. हिंदू धर्मातल्याच माणसाला नेमतात, 60-70 हजार रुपये महिन्याला त्याला पगार देतात आणि त्याला सांगितलेलं असतं हे तुझ्याकडे ठेव, 60-70 हजार रुपये तुला ठेव आणि तू जेवढे हिंदू लोकांना कन्वर्ट करशील त्याच्यावर त्याला पर्सेंटेज दिलं जातं आणि हिंदू धर्मीय लोकांना आणलं जातं. यांची नावं बदललेली नाहीत, हिंदूच आहेत, यांची जात बदलत नाही. हिंदूंच्या जातीच्या आदिवासी असतील तर जातीच्या फॅसिलिटी उचलायच्या आणि मात्र प्रार्थना करायला लावायची येशूच्या आणि तू ख्रिश्चन आहेस, तू ख्रिश्चन आहेस, तू ख्रिश्चन आहेस असं थोपवायचं त्यांच्यावर. आणि त्यामुळे जागृत होणं गरजेचं आहे आणि धर्मगुरू या नात्यानं मी ते काम करतो. काँग्रेसचं जे राज्य आलं त्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये हिंदू धर्म संपवून टाकला. जसं पोर्तुगीज लोकांनी इक्विजेशन कायदा आणला आणि हिंदू धर्माच्या सगळे धार्मिक संस्थात मोडीत काढून टाकली. तसं नेहरू आल्यानंतर नेहरूंपासून अगदी काल परवापर्यंत 2014 पर्यंत हिंदू धर्माच्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या जाणूनबुजून संपवून टाकल्या, वेगळे कायदे करून संपवून टाकलं, त्यांना अंधश्रद्धा ठरवल्या, अज्ञान ठरवलं आणि अशा पद्धतीनं सगळा हिंदू धर्म संपवून टाकलाय. म्हणून उदासीनता आले. आमच्या शाळा कॉलेजमध्ये आमच्या वेळेला ज्ञानेश्वरी शिकवली जायची, स्वामी विवेकानंद शिकवलं जायचं, आमचा हिंदूंचा इतिहास शिकवला जायचा. CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा एक समास शिकवला जातो, ज्यांनी हा महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवला. शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर शिवाजी महाराजांनी जन्माला आले म्हणून आपला सुनता झाला नाही, मथुरा काशी आपल्या टिकल्या, त्या शिवाजी महाराजांचा एका परिच्छेदामध्ये इतिहास सोडून दिला जातो. हे करणारे आपले हिंदूच आहेत, अभ्यास तज्ज्ञ ज्याला म्हणतो ते हिंदूच आहेत. कायदेच अशा प्रकारे नेहरूने आणि पुढच्या सरकारांनी केले, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. 2014 नंतर BJPचं सरकार आलं. मोदींसारखा एक कर्मठ धर्मदृष्टी असणारा नेता निर्माण झाला, त्याने आज आपला हिंदू धर्म सावरण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आम्ही जे नरेंद्र मोदीचे जे पाठराखण करतो त्याचं कारणच ते आहे की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आमचे राष्ट्रीय संघाचे मोहनजी भागवत हे लोकांना जागृत करतात. संघाच्या कामावर आम्ही टीका करतो, पण संघाचं कार्य काय आहे हे जर आपण जवळून पाहिलं तर लक्षात येईल. संघ आहे म्हणून धर्म आहे असं मी म्हणेन. काही जणांना वाटेल हे धाडसाचं विधान आहे, बिलकुल ना. मी धर्मगुरू आहे आणि विचारपूर्वक अभ्यासपूर्वक बोलतोय मी की तुम्ही जा ममताकडे जा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते रोहिंग्याला कशा प्रकारचं आश्रयस्थान देत आहेत आणि हिंदू धर्म संपवणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं. जे हिंदूंच्या विरुद्ध राज्य आहेत तिथे काय परिस्थिती आहे ती जाऊन बघा. आणि हे राजकीय लोक आपली मताची पोळी भाजण्यासाठी हे करतात आणि तिथे एकदम कट्टरपणे संघ उभा आहे. संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते आज आपला संसार तुळशीपत्र ठेवून आपला हिंदूंना वाचवण्यासाठी कार्य करत आहेत. आणि त्यामुळे हे जर धर्म टिकायला पाहिजे असेल तर लोकांनी जागृत झालं पाहिजे. जगतगुरु के दर्शन व मार्गदर्शन के लिए लाखों भाविक कार्यक्रम स्थल पर पहुंचे। भाविकों की सुव्यवस्था के लिए मेला व आयोजकों ने कार्यक्रम स्थल पर भक्तों के आने जाने से लेकर बैठक मंडप व प्राथमिक सुविधाओं की उत्तम व्यवस्था की गई थी। संस्थान ने सभी को सांप्रदायिक जय सिया राम का संदेश दिया।
तुम जियो दूसरों को भी जीने दो, यह नारा जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान की उस पहचान को उजागर करता है जिसमें न सिर्फ आध्यात्मिक तर्कों को उजागर किया गया है बल्कि मानवीय एकता पर भी जोर दिया गया है। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की रिपोर्ट, नागपुर।